तर कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातली एक सगळ्यात मोठी बातमी येते। कुणबी नोंदीवरून मिळालेली प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत। मराठवाड्यामध्ये 4 लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत। पडताळणीमध्ये योग्य नोंदणी न मिळाल्यानं प्रमाणपत्र रद्द झालेली आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असताना मराठवाड्यातून एक बातमी समोर येते। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत तब्बल 8 उपोषण आणि अनेक वादळी आंदोलनं केली आहेत। रस्त्यावरील या संघर्षाच्या जोरावर त्यांनी सरकारला झुकवलं, अध्यादेश काढायला लावले आणि हजारो मराठा बांधवांचा कुणबी दाखला मिळवून ओबीसीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला। मात्र काही जणांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्याचं काही प्रकरणं समोर आली आहेत। 4 जणांचे नव्याने काढलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। ज्योती शिंदे जिल्हा परिषद सदस्य छत्रपती संभाजीनगर यांचं प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे। कुणबी प्रमाणपत्र कोमल पारवे परभणी यांचंही कुणबी प्रमाणपत्र रद्द झालंय। रेखांकुश अंबुरे सरोदे बीड, वर्षा गायकवाड नगरसेवक नगर परिषद गंगापूर यांचंही प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे। योग्य नोंदी न मिळाल्यानं प्रमाणपत्र अवैध ठरलेली आहे। मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांवरून कायदेशीर पेच निर्माण झालाय।